त्यांनी स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर त्यांनी केला. तो सगळ्यांना उद्घाटन सोहळा आलेले होते, तो तुम्हाला पब्लिक कार्यक्रम माहीत आहे. परंतु तो पब्लिक कार्यक्रम करण्याच्या अगोदर विजय भटकर आणि आम्ही भेटलेलो होतो. तेव्हा ते म्हणले, स्वामीजी हा सुपर कॉम्प्युटर माझ्या बुद्धीमधनं कसा निर्माण झाला हे मला सुद्धा माहीत नाही, पण काय 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 घडत गेलं आणि घडता 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 एक प्रचंड मोठं हे निर्माण झालं. पण कसं झालं हे मला माहीत नाही आहे, काय झालं हे माहीत नाही आहे, काहीतरी वरती. तेव्हा पब्लिक समर्पण करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा अगोदरच एक मुहूर्त पाहून आपण आपला कार्यक्रम करूया. कारण का ज्या शक्तीनं मला शक्ती दिली, ज्या अदृश्य अशा असणाऱ्या त्या शक्तीनं मला सामर्थ्य दिलं, खरोखरच त्याची पूजा केल्याशिवाय हा लोकार्पणाचा सोहळा होणारच नाही. काळजीपूर्वक लक्षात. आपल्या हिंदू समाजामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हा थर्ड फॅक्टर, अननोन फॅक्टर, अदृश्य फॅक्टर परमेश्वराच्या शक्तीच्या पूजेनं आपण करत असतो. त्याचं आवाहन करत असतो. फिजिकल नव्हे, आपल्या आत अंतरंगामध्ये करायचं आहे. आणि त्या आवाहन करून जर शक्ती आणि कृपा जर मिळाली तर नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जिथं हात लावाल तिथं पाणी काढाल असं आपण म्हणतो. तुम्ही सुरुवात करा, झालंच पाहिजे. का नाही? होणार नाही, झालंच पाहिजे. परमेश्वर आमच्या बरोबर जर असेल, परमेश्वराची शक्ती जर आमच्या बरोबर असेल आणि आम्ही जर प्रामाणिकपणानं रात्रंदिवस मगाशी म्हटल्याप्रमाणे सचोटीनं, प्रयत्नपूर्वक, प्रामाणिकपणानं, अखंडपणानं कार्यरत असू तर प्रगती ही झालीच पाहिजे. हीच ईश्वराची कृपा आहे, हाच ईश्वराचा अनुग्रह आहे, हाच आशीर्वाद आहे. लक्षात घ्या. आणि खरोखरच ही सगळी मंडळी, मगाशी जे मी म्हणालो की ही 3 माणसं मला पहिल्यापासून माहीत आहेत. 25-27 वर्ष अतिशय सुंदर काम, अतिशय स्वच्छ, खरोखर पारदर्शक काम. इतकं सुंदर का? यांच्या व्यक्तिगत जीवनाचं अधिष्ठान परमेश्वर आहे. लक्षात. यांच्या कुटुंबांचं अधिष्ठान, सगळी कुटुंब मी पाहतोय, यांच्या कुटुंबांचं अधिष्ठान परमेश्वर आहे. आणि परमेश्वर जर अधिष्ठान जर असेल आणि परमेश्वरानं जर हा संकल्प जर केला असेल तर त्याच परमेश्वराचं या संस्थेला शिवकृपा म्हणून नाव दिलेलं. मग भगवान शिवाची जर कृपा जर असेल तर का अशक्य आहे? फक्त करत राहा, जात राहा, प्रामाणिक राहा, सचोटीनं करा, सातत्यानं करा, विथ फुल डेडिकेशन आणि फुल डिव्होशन. हे जर केलं तर हे शक्य आहे, हे निश्चितपणानं असं मला वाटतं. आणि म्हणून या 2 वर्षामध्ये हातात सूत्र घेतल्यानंतर मधला काळ गेला, त्याच्याबद्दल बोलत नाही. परंतु ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये चव्हाण साहेबांनी ही पतसंस्था निर्माण केलेली नाही आहे. खरोखरच पतसंस्थेला एक दिव्य, एक भव्य, एक आध्यात्मिक त्याला कलाटणी देऊन त्याला अधिष्ठान दिले. आणि म्हणून हे मला मागच्या वेळेला रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणून मी सुद्धा बघितलं. काल परवा दिवशी आळंदीच्या ब्रांचमधले मॅनेजर भोसले साहेब मला फोन केला, मला घेऊन यायला इथं. म्हटलं बघू तरी काय काय लोक कसे आहेत. पण बरोबर आहे चव्हाण साहेब, तुम्ही हा मंत्र त्या माणसांना साहेबांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे, रामकृष्ण हरी. आणि हा रामकृष्ण हरी ह्या मंत्रानं आम्ही सुरुवात केली
आणि आज 1.5 वर्षामध्ये किती कोटी? 23 कोटी म्हणाले असं मला वाटतंय. बरोबर आहे, 23 कोटी 1.5 वर्षामध्ये आज आळंदी शाखेवर फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कळलं बरोबर? माणसांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करा, विश्वास निर्माण करा, प्रेम निर्माण करा आणि याचा विकास आणि वृद्धिंगत करा. ही शुभेच्छा, आशीर्वाद देतो सर्वांना आणि माझ्या वाणीला विराम देतो.